नमस्कार. तर्पण कार्यशाळा आपण अलीकडे घेतली आणि त्यालाच अनुसरून आजच्या अमावस्येसाठी ध्यानसत्र घेऊन येतो आहोत. द हिलिंग हब आणि संवाद सेंटरच्या माध्यमातून दर पौर्णिमा आणि दर अमावस्येला विनामूल्य ध्यानसत्र आणि ज्ञानसत्र घेण्याचा प्रयत्न असतो. ही ऑनलाईन माध्यमातून होतात, ऑनलाईन पद्धतीने होतात. यातल्या आजच्या ज्ञानसत्राला आधी सुरुवात करू आणि मग त्याला जोडून मेडिटेशन असेल. सर्वपित्री अमावस्या आहे. सर्वपित्री अमावस्येच्या अनेक अर्थी किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण ऐकून असू. सर्व पितर पितरांच्या तर्पणासाठी, पितरांच्या मुक्तीसाठी किंवा पितृ या विषयाला वाहून घेतलेली एक अमावस्या. भारतीय संस्कृतीमध्ये 12 अमावस्या येतात आणि या 12 अमावस्यांची 12 म्हणजे 12 असं नाही, 12 अर्थ येतात, मुळामध्ये 12 कहाण्या येतात आणि मग त्याची बरीचशी फळं येतात. हा सगळा विषय भारतीय संस्कृतीच्या अमावस्या या एका अमावस्या आणि पौर्णिमा म्हणजे अशा एका गोष्टींमध्ये येतो. याच अमावस्येला आधारित जेव्हा सर्वपित्री हा विषय आला तेव्हा त्याच्यात गरुड पुराण हा महत्वाचा विषय येतो. हे गरुड पुराण याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आता एका कार्यशाळेच्या माध्यमातून केला. मुळात गरुड पुराणाची थोडक्यात माहिती, त्याच्यात 19 ते 20 हजार श्लोक आहेत आणि या 19-20 हजार श्लोकांचं छोटं होत होत जरी केलं तरी 8-10 हजार श्लोक येतात. त्याचे असंख्य अध्याय येतात. संपूर्ण गरुड पुराण वाचणं आपल्याला शक्य असतंच असं नाही, पण गरुड पुराणात एक अप्रतिम विषय येतो. त्या विषयावर आधारित आजचं ध्यानसत्र आहे, म्हणून त्या गरुड या विषयाकडे थोडंसं जाऊया. गरुड पुराणाचा मुख्य विषय आहे गरुड आणि विष्णू, महाविष्णू यांचा संवाद. हं? आणि मग या गरुडाचं वर्णन केलेलं आहे. सुवर्ण पक्षी गरुड आहे. सुवर्ण म्हणजे ज्याचे पंख सोन्याचे आहेत, असा गरुड आहे. मग सोन्याचे पंख आणि गरुड ही दोन प्रतीकं आहेत असं जरी आपण मान्य केलं तरी या प्रतीकांवर आधारितच आजची आपली ध्यान साधना आहे. आणि सोनं काय आणि गरुड काय हा विषय बघूया. गरुड पुराणाच्या फलश्रुतीकडे थोडासा जाऊया. फलश्रुती याचा अर्थ ते ऐकलं असता, पुराण हा विषय कानावर पडला असता जी फळं मिळतात त्याला म्हटलेलं आहे फलश्रुती. श्रुतींपर्यंत पोहोचला असता, कानावर नाही, श्रवणेंद्रियांपर्यंत जेव्हा पोहोचेल. श्रुती हा थोडासा सूक्ष्मातला विषय येतो. सूक्ष्मापर्यंत गरुड पुराण हा विषय जेव्हा पोहोचतो तेव्हा तुम्हाला त्याची काय फळं मिळणं अपेक्षित आहे. इति आख्यातम मया तार्क्षम असं गरुड पुराणाच्या फलश्रुतीची सुरुवात होते. श्री भगवान वाच, महाविष्णू म्हणतात, इति आख्यातम तया तार्क्षम, तुला असं असं सगळं मया तार्क्षम, की अरे तार्क्षा, अरे गरुडा, तुला असं सगळं सांगून दशाह्यभ्यंतरे श्रुत्वा सर्व पापैही प्रमुच्यते. आता नेहमीचा मुद्दा येतो की म्हणजे खूप पाप करायची आणि गरुड पुराण ऐकायचं आणि त्याच्यातून सुटका होते का? तसा अर्थ नाहीये. असं कुठलाही ग्रंथ सांगत नाही की गंगेमध्ये डुबकी मारा, गंगेमध्ये एकदा बुडून या, एकदा डोक्यावरनं गंगा जाऊ द्या की झालं सगळं, असं नाहीये त्याचा अर्थ. त्याचा अर्थ असा आहे, शास्त्राची, साधनेची, ज्ञानाची बैठक असू द्या, मग याच्यातून मार्ग तुम्हाला आपोआप कळत जाईल. तो मार्ग सहज सुलभ होईल, तो मार्ग प्रयत्न शैथिल्याने साध्य होईल. पण कर्माचा हिशोब तो आहेच. तोही विषय गरुड पुराणात येतो चित्रगुप्ताच्या माध्यमातून. सो या फलश्रुतीच्या अध्यायामध्ये मुख्य म्हणजे महाविष्णू सांगतात की अशा प्रकारे मी सर्व प्रकारची इहलोकातील, मर्त्यलोकातील, देहामधील आणि देह सोडल्यानंतरच्या सर्व कर्मांचं, कृत्यांचं मी जे वर्णन केलं आहे आत्ता, म्हणजे संपूर्ण गरुड पुराणामध्ये, ते ऐकून, नुसतं ते ऐकलं, नुसतं त्याचं श्रवण केलं, ते फॉलो करणं ही पुढची स्टेप आहे. ते प्रत्यक्ष कृतीत आणणं हा पुढचा भाग आहे. पण नुसतं जरी तुम्ही ते ऐकलत आणि परलोकासंबंधी किंवा पितरांच्या मुक्तीसंबंधी ज्या छोट्या छोट्या क्रिया प्रक्रिया आहेत, या नुसत्या जरी ऐकल्या तरी सुद्धा त्याची असंख्य फळं मिळतात. ग्रंथाचं वाचन, उदाहरणार्थ आपण गुरुचरित्राचं वाचन करतो कुठल्या, किंवा आता उद्या नवरात्र आहे, नवरात्रीमध्ये विविध पोथ्यांचं, देवी महात्म्य असेल, दुर्गा सप्तशती असेल, याचं वाचन करतो. नुसत्या वाचनाचं अनन्यसाधारण महत्व आहे. जे नामस्मरणाचं आहे, जे जपाचं आहे, तसंच वाचनाचं आहे, पठणाचं किंवा पारायणाचं आहे. सो
आपण जेव्हा दुर्गा सप्तशती गुरुचरित्र वाचतो तर त्याच्यातली प्रत्येक गोष्ट आचरणात आणतो असा अर्थ होत नाही त्याचा. पण तरी सुद्धा त्या घरामध्ये या स्मृतींचं, या अक्षरांचं, या वर्णांचं, सुवर्ण शब्द येईल पुढे आज आपला, सो या वर्णांचं काहीतरी कानावर पडणं. वर्णमाला शब्द ऐकला असेल, अ आ इ ई क ख ग घ. सो हे शब्द, हे वर्ण, हे आपल्या कानावरती पडणं हा सुद्धा साधनेचा भाग आहे. इतकी भारतीय संस्कृती सखोल आहे, इतकी ती सूक्ष्मात जाते आणि खूप सोप्या सोप्या गोष्टी सांगते. नाहीये ना तुम्हाला ध्यान करणं, बरं ठीक आहे, हे तरी ऐका, हे कानावर पडू द्या, वेदांचं पठण होऊ द्या, गुरुचरित्राचं पारायण घरात होऊ द्या, त्याच्याने सुद्धा अनेक बदल घडतात. इतकी ग्रंथांची ताकद आहे आणि इतकी संस्कृताची आणि संस्कृतीची ताकद आहे. सो संस्कृताला देववाणी म्हटलेलं आहे. देवांची भाषा. आणि ह्या देवांच्या भाषेमध्ये महत्वाचे येते ते मंत्रशास्त्र. की संस्कृतातले मंत्रशास्त्र हा आणखीन एक अद्भुत चमत्कार असू शकतो जगातला, कारण या मंत्रांची ताकद अफाट आहे. असाच एक गरुड पुराणाचा मंत्र आज आपण बघणार आहोत, ज्याच्यावरती याची ध्यान साधना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग त्यांनी काय म्हटलंय की गरुड पुराणाच्या फलश्रुतीत येतं, काही छोटे छोटे श्लोक येतात ज्याच्यामध्ये देवता पितरश्चैव नैव पश्यन्ति तद्गृहम. त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी सर्व प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलेलं आहे की पितरांना मुक्ती करून देणारं असं हे गरुड पुराण आहे. याच्या वाचनाने पुत्राला वांछित, वांछित म्हणजे मनोइप्सित किंवा आवडतं, मनाने इच्छा केलेलं, मनोवांछित फल प्राप्त करून देणारा, सुख करून देणारं असं काहीतरी हे ग्रंथ आहे, यातले वर्ण आहेत, यातले शब्द आहेत. जो नास्तिक व्यक्ती असेल किंवा जे अशा प्रकारची कर्म करत नाहीत, त्याच्याबद्दलही या गरुड पुराणाच्या फलश्रुतीमध्ये येतं की नास्तिक व्यक्तींसाठी, जसं अशिष्याय न देयम गणेश अथर्वशीर्षात येतं, सो नास्तिक व्यक्तींसाठी या ग्रंथाचं काहीच प्रयोजन नाही असं गमतीत महाविष्णू सांगतात. की त्यांनी या ग्रंथाच्या भानगडीत न पडलेलंच बरं. पण ज्यांना ग्रंथाबद्दल आस्था आहे, ज्यांना संस्कृती, संस्कृत शब्द, वाणी, मंत्र याबद्दल काहीतरी आस्था आहे, त्यांच्यासाठी आपण या ग्रंथाचं वाचन करू शकतो, पठण करू शकतो. देवता आणि पितृगण यांच्या या दोन्हीच्या म्हणजे दोन विषय येतात, देवलोक आणि पितृलोक. या दोन्हीची कृपा आपल्या इहलोकातल्या आयुष्यावरती राहावी इत्यादीसाठी आणि आपला जन्म आणि मृत्यू यांच्या प्रवासामध्ये सुरळीतता, सुलभता यावी यासाठी या गरुड पुराणाचं श्रवण, पठण वगैरे वगैरे करावं असं वर्णन येतो. आणि याच गरुड पुराणाचा जो मुख्य विषय आहे गरुड, सो एका पक्षीराज गरुडाला देवत्वाचं स्वरूप देणारं गरुड पुराण आहे. आणि मग या गरुडाच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यू हा अत्यंत सोपा विषय सांगितलेला आहे. या गरुड पुराणामध्ये पक्षीराज गरुडाचा गरुड गायत्री मंत्र येतो. खूप सुंदर मंत्र आहे. आपण अनेक गायत्री मंत्र ऐकले असतील. मुख्य जो ओम भूर्भुव स्वाहा हा प्रचलित गायत्री मंत्र आहे. गायत्री याचे अनेक अर्थ आहेत. एक अर्थ होतो मंत्राचा, एक तो छंद आहे. जसं अनुष्टुप छंद, गायत्री छंद, तसं गायत्री नावाच्या छंदामध्ये म्हणजे मीटर छंदामध्ये बांधलेला एखादा मंत्र ज्याला गायत्री मंत्र म्हणतात. असे असंख्य गायत्री मंत्र आहेत. म्हणजे एक 100-200 तर कमीत कमी असेल, जास्तच असतील, पण 100-200 कमीत कमी सांगते. सो असे असंख्य गायत्री मंत्र आहेत, असंख्य देवतांवरचे आहेत. त्याच्यातला आजचा जो गायत्री मंत्र आहे त्याच्यामध्ये गरुडाला एक सुवर्ण पक्षी असं म्हटलेलं आहे. आता हा सुवर्ण शब्द आहे ना, हा गरुड पुराणात असंख्य वेळा येतो. सोनं, सोन्याचं अनन्यसाधारण महत्व येतं. सुवर्ण शब्दाचे अनेक अर्थ आहेत, काही अर्थ बघूया. मुख्य म्हणजे आपल्या गरुड पुराणातल्या विधींमध्ये, प्रक्रियांमध्ये देहदान नाही म्हणायचं, देहदहनाच्या प्रक्रियेच्या वेळी काही सोनं त्याच्याबरोबर द्यावं, सोनं ठेवावं हा विषय येतो. तो तर येतोच येतो, पण सुवर्ण, सु म्हणजे चांगले, उत्तम प्रतीचे, सत्वयुक्त, हे 2-3 त्याचा अर्थ. आणि स मध्ये समत्वयुक्त असा पण येतो.
वर्ण. आपल्याकडे वर्ण हा विषय येतो. समाजामध्ये सुद्धा वर्ण व्यवस्था आहे. तो सुवर्ण याचा अर्थ आपापल्या कर्मधर्मानुसार, महत्वाचा आहे आपापल्या कर्मानुसार, त्या त्या व्यक्तीच्या, म्हणजे जी मृत व्यक्ती असेल तिच्या तिच्या कर्मानुसार तिला सुवर्ण, तिला योग्य वर्ण प्राप्त होवो, हा महत्वाचा विषय. वर्ण म्हणजे कलर, रंग नाही, स्किनच्या रंगाबद्दल सांगितलेलं नाहीये. तर योग्य वर्णांमधून तिला सद्गती, त्या व्यक्तीला, त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होवो, योग्य वर्णांमध्ये त्याचं पुढे जे व्हायचं आहे ते होऊ दे, या अर्थी सुवर्ण येतोच येतो. मंत्रशास्त्राच्या बाबतीत श्री सुक्तात सुवर्ण शब्द आपण बघितला होता. सुवर्ण, चांगल्या पद्धतीचे वर्ण, म्हणजे वर्णमाला ऐकली असेल, अ आ इ ई क ख ग घ. सुवर्ण याचा मंत्रशास्त्रातला अर्थ घेऊ शकतो की उत्तम प्रतीचं वर्ण किंवा स्वर आपण त्याला म्हणतो. सुवर्ण याचा अर्थ अ, आ, इ जे शुद्ध स्वर आहेत अशा अर्थी. सो ह्या शुद्ध स्वरांचं, शुद्धतेचं प्रतीक असणारं असं सुवर्ण आहे. सुवर्ण प्राशन, सुवर्णाचे असंख्य छोट्या छोट्या उपाय, छोटे छोटे उपाय सुद्धा येतात. सो इथे सुवर्ण येतो. आणि आगमशास्त्रांमध्ये सोनं आणि चांदी, सुवर्ण आणि चंद्र, सूर्य आणि चंद्र, स्वरयुगामध्ये सुवर्ण शब्द येतो. आपण 3 अगदी सोपे अर्थ बघण्याचा प्रयत्न करतोय. बाकी एक सखोल ग्रंथात शिरत गेलं तर सुवर्णाचे भरपूर अर्थ होतील. सो आगमशास्त्र काय सांगतं? सुवर्णामध्ये कसली ताकद आहे? अग्नीची ताकद आहे. आणि म्हणून या अग्नीचं महत्व आहे. या गायत्री मंत्रामध्ये अग्नितत्व हा सुद्धा थोडासा विषय आहे. पण सुवर्णाची ताकद म्हणजे काय? अग्नीची ताकद म्हणजे काय? अग्नीमध्ये कसली ताकद आहे? परिवर्तनाची ताकद आहे. आपल्याला जे तर्पण अपेक्षित आहे ते फक्त पितृतर्पण अपेक्षित नाहीये. आपल्याला आपल्याला पितरांची सद्गती हवीच आहे. पण त्या निमित्ताने माझ्या आयुष्यातील ऊर्जेचं तर्पण, माझ्या आयुष्यातल्या ऊर्जेचं एक रिसायकलिंग, त्या ऊर्जेचं स्थित्यंतर, त्या ऊर्जेमध्ये बदल, हे सुद्धा आपली निश्चितपणे अपेक्षा आहे. त्यामुळे आपण फक्त पितृतर्पण करायचं करू शकतो, की माझी स्वतःबद्दल काही अपेक्षा नाही, मी फक्त पितरांच्या मुक्तीसाठी करतो आहे. पण त्याच बरोबरीने ज्या पितर जेव्हा म्हणतो तेव्हा त्या पितरांच्या लिनिएजचा, त्या फॅमिली लिनिएजचा आपणही भाग आहोत, त्या कुळाचा आपणही भाग आहोत. म्हणजेच त्यांना जेव्हा मी काहीतरी गती प्राप्त करण्यासाठी, मुक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांचं तर्पणात्मक काही गोष्टी करतो, तेव्हा आपोआपच त्या त्या ऊर्जेचे परिणाम माझ्या कुटुंबावरती सुद्धा होणार आहेत. मग अशा सगळ्या अर्थी अग्नीला केलेलं आवाहन आहे. हे अग्नीचं आवाहन सगळीकडे येतं. श्री सुक्तामध्ये जातवेदस येतो, मध्ये रामरक्षेमध्ये र येतो. अशा विविध ठिकाणी अग्नीला आवाहन येतच येतं. मग सुवर्ण पक्षाय मंत्र काय आहे? ओम तत्पुरुषाय विद्महे सुवर्ण पक्षाय धीमहि. पक्षी, पक्षी याचा अर्थ प आणि क्ष, पतती क्षायते इति. आता पतती आणि प आणि क्ष मध्ये अनेक छोट्या छोट्या अर्थाच्या छटा आहेत. पक्ष्याला क्ष ह्या शब्दाचा अर्थ साधारणपणे मंत्रशास्त्रामध्ये क्षेपणास्त्र शब्द ऐकलाय. क्ष जेव्हा येतो तेव्हा फेक, एखादी झेप किंवा एखादी अत्यंत ऊर्जायुक्त एखादी गोष्ट टाकली असता, फेकली असता, त्याच्यामध्ये जी एक ऊर्जेची इंटेन्सिटी असते की नाही, त्याला म्हटलेलं ते अक्षर क्ष या अक्षरामध्ये अभिप्रेत आहे. क्ष मध्ये दुसरं प्रोटेक्शन, रक्षण हा सुद्धा अर्थ आहे. सो पक्षी या शब्दातली छोटे छोटे अर्थाच्या छटा बघण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि प प हा अक्षर येतो, तर प चे अनेक छोटे छोटे धातू किंवा छोटे छोटे संदर्भ येतात. पण पतनापासून तारून नेणारा, पतनातून उड्डाण करायला दाखवणारा, किंवा आपल्या आपल्या ऊर्जेच्या बाबतीत म्हणायचं असेल तर ऊर्जेचं उड्डाण, ऊर्जेला एका मोठ्या स्थित्यंतराकडे नेणारं असं पक्षीराजाचं महत्व गरुड पुराणामध्ये येतं. आणि हा पक्षी कसा आहे? ओम तत्पुरुषाय विद्महे सुवर्ण पक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात. फार अप्रतिम मंत्र आहे. तन्नो गरुड प्रचोदयात. त्या गरुडाला मी आवाहन करतो. का गरुड? कुठून आला गरुड? पक्षीराज कोणी ठरवलं? महाविष्णूंनी ठरवलं. विष्णूंनी साक्षात गरुडाला पक्षीराजाची उपमा दिली आणि मग सामान्य इहलोकामध्ये त्याला पक्ष्यांचा राजा म्हटलं गेलं. आता या गरुडाचं असंख्य अनन्य साधारण महत्व आहे. आपल्याकडे प्रत्येक देवतेचा एक एक झेंडा आहे.
ध्वजा म्हणतात त्याला. हा झेंडा देवतेचा अजेंडा सांगतो, असं आपण गमतीत मागे एका वर्कशॉपमध्ये म्हटलं होतं. सो जी ध्वजा आहे, ती ध्वजा त्या त्या देवतेचा विषय मांडते, त्या त्या देवतेची विचारधारा सांगते. नंदी ध्वज आहे, हनुमान ध्वज आहे, किंवा आपण आता म्हटलं गरुड ध्वज आहे, तसं महाविष्णूचा गरुड ध्वज आहे. मग ध्वजा काय सांगते आणि हा गरुड काय सुचवतो? गरुड अनेक अर्थी प्रतिकात्मक आहे. मंत्राचा अर्थ बघूया, पण त्याआधी गरुड कोण आहे हे बघूया. गरुड कशासाठी प्रसिद्ध आहे? त्याच्या ताकदीसाठी, त्याच्या अफाट सामर्थ्यासाठी, त्याच्या पंखांमध्ये जी एक अफाट उंच झेप घेण्याची ताकद आहे. म्हणजे खूप उंचापर्यंत जाणारा किंवा सगळ्यात उंच भ्रमण करू परिहार भ्रमण विहार करू शकणारा, असं गरुडाचं काहीतरी संदर्भ आहे. म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामध्ये सगळ्यात जास्त आकाशात अवकाशात वरपर्यंत कोण जाऊ शकतो? तर तो गरुड आहे. याच गरुडाला, गरुड आणि सापाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, अन्न साखळीचाही तो भाग आहे. पण हा जो गरुड आहे, त्याच्या पंखांमुळे अनेक ठिकाणी कर्म या विषयाचं प्रतिकात्मक गरुड येतो, की कर्माला गती देणारा, कर्मांचं निराकरण करणारी अशी गरुड ही एक प्रतिकात्मक मृगयोनीतला एक प्रतीक आहे, असं आपण म्हणू शकतो. मग गरुडामध्ये सामर्थ्य, आत्मविश्वास, धैर्य, मुळामध्ये म्हणजे करेज, धैर्य जे लागतं, ते धैर्य हा गरुड शिकवतो. त्याच्या पंखांची ताकद इतकी अफाट आहे की त्या पंखांमध्ये हे सगळं निराकरण करण्याची, या ऊर्जेला एक स्थित्यंतर प्राप्त करून देण्याची, ऊर्जेला गती देण्याचं हे सगळं बळ आहे. आपल्याकडे आपण वाक्प्रचार वापरतो गरुड झेप. गरुड झेप म्हणजे काय? की इतक्या ताकदीने घेतलेली एखादी झेप, तसं काहीतरी. तो मंत्र काय आहे? ओम तत्पुरुषाय विद्महे, तत्पुरुषाय, त्या पुरुषाला मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कोण हा पुरुष? वेदांमध्ये पुरुष सूक्त येतं, किंवा तुम्ही हिरण्यगर्भ हा विषय ऐकला असेल, सोन्याचा गर्भ, सोन्याचं अंड असा विचार करा. सोन्याच्या एका छोट्याशा बीजातून निर्माण झालेलं सुवर्णरूपी काहीतरी, असा समजा विषय आपण घेतला, किंवा पुरुष सूक्तामध्ये किंवा महापुरुष असा एक विषय घेऊया. हं? ओम तत्पुरुष आहे. तत् म्हणजे त्या पुरुषाला मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कोण हा तो पुरुष? की ज्याच्यामध्ये त्या पुरुषाचं वर्णन आहे, तो भव्य दिव्य आहे. म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडे भव्य दिव्य आहे तो, की संपूर्ण पृथ्वी व्यापून सुद्धा काही अंगुळ उरला आहे, अशा प्रकारे एक पुरुष जर असेल, तर त्या पुरुषाचा एक अंश मी आहे. म्हणून एका मोठ्या ब्रह्मतत्वाचा, एका मोठ्या ब्रह्मांडाला मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच ब्रह्मांडामध्ये माझ्या असंख्य पितरांचा समावेश आहे. याच ब्रह्मांडामध्ये माझ्या कुळातील पितरांचा पितृलोक सुद्धा आहे. म्हणजे ते सगळेजण तिथे कुठेतरी आहेत. सो अशा तत्पुरुषाय विद्महे, अशा संपूर्ण ब्रह्मांड स्वरूप एका पुरुष देहाला, एका देह म्हणजे देह नाही, एका पुरुष रूपी शक्तीला मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पुरुषाचा अर्थ मेल फिमेल मधला मेल असा घेऊ नका. पुरुष म्हणजे एक आदिम तत्व अशा अर्थी घ्या, निर्गुण तत्व अशा अर्थी घ्या, ज्याचं वर्णन येतं सविस्तर, की त्याला इतके हात आहे, तो असा मोठा आहे, असा ह्युमंगस आहे. आपल्या लहान मुलांच्या गोष्टींमध्ये सुपर हिरो, मॉन्स्टर वगैरे अशी छोटी छोटी वर्णनं येतात ना, तसं पण अत्यंत सकारात्मक वर्णन आहे, की असा एक अजानुबाहू, असा एक भला थोरला कोणीतरी मोठा पुरुष, त्याचा अंश आणि त्याचा अंश असणारा मी, तत्पुरुषाय विद्महे सुवर्ण पक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात, की अशा त्यातल्या सुवर्ण पक्षाय धीमहि, धीमहि, धी म्हणजे बुद्धी हा विषय तिकडे येतो. मग धीमहि, सुवर्ण पक्षाय धीमहीचा अर्थ काय आहे? सोपा अर्थ आहे. त्याच्यात त्यांना म्हणायचं आहे की या सुवर्ण पक्षाने माझ्या ओम, पहिले ओम येतो हा मंत्राच्या सुरुवातीला, ओम तत्पुरुषाय विद्महे. सामान्यपणे ओमचा आपण जास्त डिटेल अर्थ बघणार नाही. ओम हा सगळ्यांना माहिती आहे, आणि आधीही सांगितलं की ओम बऱ्याचदा नंतर सुद्धा मंत्रामध्ये प्रस्थापित होतो. सो ओम तत्पुरुषाय विद्महे सुवर्ण पक्षाय धीमहि. सुवर्ण म्हणजे सोन्याचं वर्ण असलेला. आता सुवर्णाचे 2-3 अर्थ बघितले. सो असा हा सुवर्ण पक्षी जो आहे, तो म्हणजे सोन्याचे पंख असणारा हा जो पक्षी आहे, तो मला
उत्तम प्रतीची धीमही, उत्तम प्रतीची बुद्धी प्राप्त करून देवो. म्हणजे काय? माझ्या बुद्धीच्या ठिकाणी जे ऊर्जेचं परिवर्तन अपेक्षित आहे, कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, काया वाचा मन इंद्रिय बुद्धी विचार आचार भावना या सगळ्या ठिकाणी जे एक तर्पण गरजेचं आहे, ते तर्पण हा सुवर्णराज, हा सुवर्ण पक्षी, हा सुवर्णरूपी गरुड करू दे. का? त्याच्याकडे अग्नीची ताकद आहे, मला कुवर्णापासून सुवर्णापर्यंत नेण्याची ताकद आहे. ही सगळी ताकद असणारा गरुडराज माझ्या बुद्धीवरती योग्य संस्कार करू दे. सो ओम तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात. अशा गरुडाला मी माझ्या सूक्ष्म देहापर्यंत, माझ्या सूक्ष्म देहाचा किंवा माझ्या ऊर्जेचा किंवा माझ्यातल्या विविध, आपण म्हणतो की ऊर्जेचे अडथळे सुद्धा, अशा सगळ्याचा उद्धार करण्यासाठी प्रार्थना करतो. सो इथे अग्नितत्व तर आहेच आहे, इथे गरुड झेप आहे, इथे गरुडाचं सामर्थ्य आहे आणि या गरुडाला केलेलं आवाहन आहे. आता ध्यानाकडे वळताना आपल्याला काय करायचं आहे आणि आपण काय करणार आहोत, हाच विषय घ्यायचा आहे आजच्या मेडिटेशनमध्ये. आपण एकीकडे मंत्र ऐकणार आहोत, मंत्रावरती नादधारणा करणार आहोत. नादधारणा याचा अर्थ, तो मंत्र कान, विविध छिद्र सांगितलेत आपल्या शरीराला. सो सर्व छिद्र, आपल्या त्वचेला सुद्धा छिद्र आहेत. या सगळ्या छिद्रांमधून तो विषय आतपर्यंत पोहोचवायचा आहे. कुठला? गरुडाचा. आणि या गरुडाला अनुभवायचंय. आज आपण चक्क गरुडावरती ध्यान करणार आहोत. या गरुडाला अनुभवायचंय. या गरुडाची झेप, हा गरुड जर विहार करत असेल आत्ता कुठे आकाशात उंचावरती, ज्या उंचावरती आपण नाही जाऊ शकत, पण ऊर्जेच्या स्तरावरती गरुडाच्या मदतीने नक्कीच जाऊ शकतो, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. नुसतं पोहोचायचं नाहीये, तिथे जाऊन या गरुडाला आपल्याला सुवर्णासाठी प्रार्थना करायची आहे, तर्पणासाठी प्रार्थना करायची आहे आणि या गरुडाच्या माध्यमातून ध्यानात्मक तर्पण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो आजच्या ध्यान साधनेकडे आता आपण जाऊया. ध्यान साधनेला सुरुवात करण्याआधी सोप्या काही सूचना. तुम्ही जर बसून ध्यान करणार असाल तर तुमची जी जागा आहे, 2 मिनिटं देते, तुमची जागा व्यवस्थित ठरवा. कुठे बसणार आहात काय? जर कोणी झोपून ध्यान करणार असेल, त्याला ध्यान नाही म्हणणार आपण, पण हिलिंग म्हणू शकतो. तर तुम्हाला बसून करणं शक्य नसेल आणि यू प्रिफर टू लाय डाऊन, तर तेही करू शकता, पण ते ऍडजस्ट करून घ्या. बाजूला पाण्याचा ग्लास ठेवू शकलात तर उत्तम. एक अर्धा ग्लासभर पाणी ठेवा, कुठल्याही ग्लासात ठेवा, पण पाणी बाजूला घेऊन बसूया आपण या ध्यानासाठी. 2 मिनिटं देते आणि मग आपण लगेचच ध्यानाला सुरुवात करूया.